नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तीर्था तिच्या डॅडाबरोबर बोलत आहे. सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले आहेत आणि इकडे तीर्था तिच्या डॅडाला सांगत आहे की डॅडा, हे असं करायचं आहे, मला ही साडी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे तिचा डॅडासुद्धा खुश झालेला असतो. परंतु इकडे एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे शौर्य मात्र आजीला खुणवत असतो की तू बोल ना पटकन, तू आजी बोल ना डॅडाशी, असं म्हणत तो आजीला काहीतरी सांगत असतो. तेव्हा मात्र आदित्य त्याला म्हणतो की शौर्य, तुझं आणि आजीचं काय चाललंय रे? तेव्हा आजी म्हणते की काही नाही रे, असंच, असं म्हणत इकडे जेव्हा सर्व गोष्टी घडत आहेत आणि मग आजी बोलायचं असतं तेव्हा तिला हर्षवर्धन म्हणू लागतो की अर्जंट नसेल तर संध्याकाळी बोलूया का, आपण नंतर बोललं तर चालेल का? तेव्हा आजी म्हणत असते की नाही, मला आत्ताच बोलायचं आहे. हर्षवर्धनला ऑफिसला जायचं असतं म्हणून त्याचं म्हणणं असतं की आपण नंतर बोलूया. पण आजीने ते स्पष्टपणे सांगितलेलं असतं की नाही, मला आत्ताच बोलायचं आहे. तेव्हा मात्र आता हर्षवर्धन पाहतच राहतो आणि शौर्य खुश झालेला असतो, कारण काहीही झालं तरीही हा साखरपुडा होऊ द्यायचा नाही, हे इकडं आजीला त्याने सांगितलेलं आहे. कारण त्याने स्वतः तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे तिथं त्याला दिसत आहे, तो म्हणजेच विक्रांत त्याला दिसलेला आहे आणि विक्रांतनेच या पद्मावरती हे केलेलं आहे, अतिप्रसंग केलेला आहे, ही गोष्ट मात्र लक्षात आलेली असते. त्यामुळं शौर्यला काही करून हे लग्न थांबवायचं असतं आणि त्यासाठी शौर्याची ही सगळी घाई चाललेली असते. परंतु घडतं असं की शौर्य कितीही सांगायचा प्रयत्न करत आहे, परंतु कोणी ऐकणार नाही हे आजीला सुद्धा माहीत असतं. आणि आजी इकडे आता हर्षवर्धनला सांगायला सुरुवात करत असते आणि त्याच वेळी तिथे आता आलेले असतात ते म्हणजे शिर्के, विक्रांत शिर्के, त्याचबरोबर दिग्विजय शिर्के, त्याची बायको, हे सगळेजण तिथं आलेले आहेत. आणि वरून आता शलाका मात्र येत असते आणि तिला ह्या सगळ्या गोष्टींची मजा वाटत असते. ॲक्च्युली तिच्या डोक्यात काय सुरू आहे ना, तेच कळायला मार्ग नाही. कारण तिला या घरामध्ये नक्की कसली सत्ता हवी आहे, तिला नक्की काय करायचं आहे, हा प्रश्न मात्र उभा राहिलेला आहे. इकडे हर्षवर्धन आता तिथे असतो आणि शिर्के त्याचबरोबर एवढं सगळं साहित्य घेऊन आलेले असतात. ते पाहून हर्षवर्धन म्हणतो की हे सगळं काय आहे? तेव्हा शिर्के सांगू लागतात की हे सगळं जे काय आहे ना, शगुन घेऊन आलेलो आहे आम्ही. तेव्हा या सगळ्यांचं म्हणणं असतं, पण याची काहीच गरज नव्हती, कारण आमच्याकडे अशा काही गोष्टी नसतात. तेव्हा ते म्हणतात की नाही, हे शिर्केंच्या घरची प्रथा आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रथा आहे. आता लग्न ठरलेलं आहे, साखरपुडा आहे, तर त्यासाठी हा शगुन आणलेला आहे. आणखी बाकीच्या गोष्टी आणि शगुन तर येणारच आहे, तोही भरपूर मोठ्या प्रमाणात असणार आहे, असं ते दिग्विजय शिर्के सांगत असतात. तेव्हा आजी आणि शौर्य मात्र पुन्हा आजीच्या मागे लागतो की आजी बघ, काही करून हे सगळं थांबलं पाहिजे, असं तो आजीला सांगत असतो. आजी म्हणत असते की ठीक आहे. मग आता सगळेजण नमस्कार करत असतात, स्वतः दिग्विजय शिर्के नमस्कार करतात आजीला. तेव्हा मात्र आजी म्हणत असते की चालेल, ठीक आहे, असं आजीचं म्हणणं आहे. आजीने एकदम रिलॅक्समध्ये सगळ्या गोष्टी घेतलेल्या असतात. आजीला मात्र शांतपणे हे सगळं मॅटर सोडवायचं असतं, त्या पद्धतीने आजी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे शौर्य वेगळ्याच पद्धतीने रिॲक्ट होत असतो. शौर्याला असं वाटत असतं की नाही, आजीनं हे सगळं जे काय आहे ना, ते व्यवस्थित हँडल केलं पाहिजे, कारण काहीही झालं तरीही हे लग्न होता कामा नये. त्याचवेळी अर्पिताची आई येते आणि नमस्कार करू लागते. तेव्हा आजी म्हणत असते की त्याची काही गरज नाही. आता विक्रांत पुढे येतो आणि आजीला नमस्कार करतो, कारण आजी ही घरातली सगळ्यात मोठी आहे आणि आजीला तो मान मिळाला पाहिजे. विक्रांत नमस्कार करत असतो तेव्हा मात्र आजी म्हणते की त्याची काहीच गरज नाही, कारण हे लग्न होणार नाही. हे ऐकता क्षणी सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. दिग्विजय शिर्के म्हणतात की काय बोलताय तुम्ही हे सगळं? तेव्हा आजी म्हणते की हो, त्या दिवशी मी इथं नव्हते, तुम्ही आलात, बोलून गेलात, पण मी आत्ता सांगते, हे लग्न होणार नाही. इकडे ऊर्जा बाहेर आलेली असते. तिला शौर्यला फोन करून सांगायचं असतं की मी आत्ता FIR दाखल केलेली आहे, पण तिने आईला दिलेला शब्द तिला आठवतो आणि तिने थांबते आणि तिनं म्हणते की ठीक आहे, आता नाही सांगू शकत मी शौर्यला ह्या गोष्टी, असं म्हणत तिने स्वतःची समजूत घातलेली असते. तेव्हा मात्र मंग्या तेवढ्यात तिथे येतो आणि मंग्या म्हणू लागतो की ऊर्जा चल. ऊर्जा म्हणते काय? आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की तुला आईने पाठवलं आहे ना, माझ्यावर लक्ष ठेवायला, पाळत ठेवायला.
तेव्हा तो म्हणतो, नाही गं, चल तुला स्क्रीन गार्ड लावून द्यायचं आहे ना, माझ्या मित्राचं दुकान आहे, लावून देतो. तुझ्या मोबाईलचं स्क्रीन गार्ड खराब झालं आहे. ऊर्जा म्हणत असते की त्याची काही गरज नाही आहे, मला फुकटच्या गोष्टी नको आहेत. तो म्हणत असतो, अगं कन्सेशन मिळेल, कन्सेशनसाठी तर चल, बघूया किती कन्सेशन देतोय तो. असं म्हणत आता मंग्याने तिला गाडीवर बसवलेलं असतं आणि एवढंच काय तर तिला म्हणालेला असतो की मी इथे दंगा करेल आणि मग पोलीस उचलून मला आत टाकतील. मग एकदा का मला पोलिसांनी उचलून आत टाकलं की मग त्यांना असं वाटेल की मी तुझी छेड काढत होतो, मग काय करणार आहेस. असं म्हणत मंग्या तिला ब्लॅकमेल करत असतो इमोशनल, आणि मग ती बिचारी गाडीवर बसते आणि जाते. इकडे आजींना ते सगळेजण म्हणू लागतात, अहो असं काय म्हणताय, आता आम्ही सगळ्या नातेवाईकांना सांगितलेलं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आणि ऐनवेळी जर तुम्ही आत्ता असं म्हणायला लागला तर आम्ही नातेवाईकांना कसं तोंड दाखवायचं. तेव्हा आजी म्हणते की बरोबर आहे तुमचं सगळं, पण जोपर्यंत केसचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत हे लग्न होणार नाही. केसचा रिझल्ट लागला की होईल. आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. तेव्हा दिग्विजय म्हणू लागतो की हे सगळं काय चाललंय, हर्षवर्धन साहेब तुमच्या घरामध्ये हे सगळं काय होतंय. तेव्हा ती म्हणते की हे बघा, माझा मुलगासुद्धा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आणि तो काही बोलणार नाही आहे, मी जे म्हणते तेच होणार आहे. तेव्हा ते म्हणतात की अहो काय बोलताय, आमच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे, माझ्या माझ्या मुलाच्या करिअरचा प्रश्न आहे. मी त्या दिवशी जहागीरदार साहेब तुम्हाला सांगितलं होतं ना की असं असं आहे म्हणून. आता हर्षवर्धन काहीच बोलू शकत नसतो, कारण इथे आजीसाहेबांच्या पुढे जर बोललं तर मात्र ते योग्य नाही ठरणार हे हर्षवर्धनलाही माहिती आहे. कारण आपल्या दोघांमधला वाद हा असा चव्हाट्यावर आणायचा नाही एवढं त्याला कळत असतं. त्यामुळं आजी जे बोलत आहे ते सगळं ऐकलं जात असतं. तेव्हा मात्र हर्षवर्धन पुन्हा म्हणत असतो की कुमुदिनी जहागीरदार हे शब्द फिरवणं तुम्हाला शोभत नाही. तेव्हा प्रभाकर तिथे येतो आणि म्हणतो, हे बघा, तुम्ही आमच्या आईसाहेबांच्या समोर उभे आहात आणि तुम्ही अशा भाषेत त्यांच्याशी नाही बोलू शकत. कारण काहीही झालं तरीही त्या आमच्या आईसाहेब आहेत आणि त्यांच्याशी अशा भाषेत कुणी बोललेलं आम्ही सहन करणार नाही, असंही ते बोलत असतात. तेव्हा हर्षवर्धन जहागीरदारकडे बोलत लगेचच इकडे चिरके बोलू लागतात की हे बघा, तुम्ही चुकीचा शब्द दिलेला आहे आणि तुम्ही शब्द फिरवत आहात. कारण तुम्ही आधी शब्द दिला होता आणि आता अचानक हे सगळं काय सांगताय. शगुन आणला आहे. आजी तर स्पष्ट सांगते की शगुन माघारी घेऊन जाऊ शकता तुम्ही, कारण हा शगुन इथं ठेवायची काहीच गरज नाही, असंही सांगितलं जातं. कारण लग्न होईल ते म्हणजे याच्यानंतरच. मग तुमच्या मुलावर तुमचा विश्वास नाही का, असं म्हणणं असतं. त्यावरती इकडे आजी म्हणतात की तो प्रश्न वेगळा आहे. इथे तुमचा मुलगा एकदा का निर्दोष सुटला की हे लग्न होईल. विजय येते आणि आजींना बाजूला घेते आणि बोलू लागते की अहो आई, काय बोलताय तुम्ही, हे सगळं असं काय करताय. तेव्हा आजी म्हणतात की हे बघ, माझा मुलगासुद्धा माझ्याशी तिथं बोलत नाही आहे, 4 माणसात तुझा अपमान होऊ नये असं तुला वाटत असेल तर तू गप्प बस. आणि मग इकडे आता दिग्विजय शिर्के भयानक तापलेला असतो. तो हर्षवर्धनला म्हणत असतो की आता बघून घेईल मी, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा माझा मुलगा निर्दोष सुटलेला असेल तेव्हा तुम्ही स्वतः माझ्या दारात लग्नाची मागणी घालायला यायची आहे, आता आम्ही कोणीही येणार नाही. आणि आता हर्षवर्धन म्हणत असतो की माझ्या आईने सांगितलेलं आहे, आईसाहेबांचा शब्द डावलला जाणार नाही. आईसाहेबांनी ठरवलेलं आहे की केसचा निकाल लागल्यानंतर हे लग्न होणार आहे. फक्त साखरपुडा मोडला नाही आपण, तर तो पुढं ढकलत आहोत, कारण तुम्ही पाहुण्यांना त्या गोष्टी सांगायच्या आहेत. विक्रांतला तर खूप राग आलेला असतो. विक्रांत आता तिथून निघून चाललेला असतो. अर्पिता रडत असते, कारण अर्पिताला फक्त एकच माहिती आहे की मला शौर्यसोबत लग्न करायचं आहे, शौर्य माझा आहे आणि तो माझाच झाला पाहिजे, एवढंच तिच्या डोक्यात असतं. इकडं शौर्याला खूप आनंद होत असतो, कारण फायनली हे लग्न मोडत असतं. आता मात्र हर्षवर्धन त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. विक्रांतची आई म्हणत असते की अहो हे सगळं काय चाललंय, असं नका करू, मुलांचा प्रश्न आहे. दिग्विजय मोहितेसुद्धा तेच बोलत असतात. अर्पिता रडत असते. अर्पिताला विजया थांबवत असते, परंतु अर्पिताची आई तिला ओढत घेऊन चाललेली असते, तू चल असं म्हणत तिला घेऊन चाललेली आहे. त्याचवेळी घरामध्ये एक वेगळंच वातावरण सुरू झालेलं आहे. इकडे तीर्थासुद्धा रडत आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो की आईसाहेब, काय केलं तुम्ही, तुम्हाला जर हा प्रस्ताव मान्य नव्हता तर तुम्ही हे लग्न आत्ता का सांगितलं त्यांच्यासमोर. तेव्हा आईसाहेब म्हणतात की बरोबर आहे, कारण मला वेळच नाही मिळाला ना तशी बोलायला, कारण मी नसताना हा निर्णय घेतलेला होता आणि तुला त्यांच्याबद्दल एवढी काळजी करायची गरज काय आहे. त्यांना त्यांचं रेप्युटेशन महत्त्वाचं आहे, तसं आपल्याला आपल्या मुलीचं आयुष्य महत्त्वाचं आहे. जर उद्या कदाचित तो मुलगा गुन्हेगार निघाला तर. तेव्हा आजी म्हणतात की तुम्हाला, आजींना इकडे हर्षवर्धन म्हणतो की तुम्हाला एवढं कसं काय माहिती आईसाहेब, एवढं कसं ठामपणे बोलताय. तेव्हा आजीसाहेब म्हणतात की हे बघ हर्षवर्धन, कारण माहीत नाही आहे काय होणार आहे, तो मुलगा खरंच इनोसेन्स आहे का
हे आपल्याला माहीत नाही आहे, मग आपण त्याची बाजू घेऊन का बोलतोय, असं त्या स्पष्टपणे बोलत असतात. इकडे मात्र आता शौर्यमध्ये येतो आणि तो बोलायला लागतो की नाही बाबा, परंतु आजी त्याचा हात दाबते. कारण शौर्य बोलायला लागलेला असतो की मी पुरावा बघितलेला आहे. आणि मग मात्र आजीने थांबवल्यामुळं शौर्य म्हणतो की मगाशी नाही का, म्हणजे तुम्हाला जेव्हा त्या दिवशी सांगायला आले होते त्या सगळ्यांनी तुमच्यावरती जबरदस्तीच केलेली होती. त्यांनी त्यांचा निर्णय लादलेला होता. लगेच आदित्य, प्रभाकर दोघंही बोलायला सुरुवात करतात की हो, कारण शिर्केंनी त्यांचा निर्णय आपल्यावरती लादलेला होता दादा. कारण शिर्केंना स्वतःला त्यांचं त्यांचं स्थान महत्त्वाचं करायचं आहे, यासाठी त्यांचं सगळं चाललेलं आहे. परंतु आत्ता आईसाहेब म्हणतात ते पण गोष्ट महत्त्वाची आहे असं प्रभाकर सांगू लागतो. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की बरोबर आहे तुमच्या दोघांचं, पण एकदा का ह्या केसचा निकाल लागला की लग्न होणार, असं हर्षवर्धन बोलत असतो. परंतु प्रभाकर मात्र पाहतच राहतो. कारण या सगळ्यांनाच आता हा शिर्केंचा त्या दिवशीचा निर्णय पटलेला नसतो. इकडे तीर्था मात्र रडत असते. विजयाला तर काय बोलायचं काही कळतच नसतं. आणि शैलजा मात्र मजा बघत असते. तिला भारी वाटत असतं की जे काय झालेलं आहे आणि घरातला तमाशा होणं ह्या गोष्टी तिच्यासाठी खूपच भारी असतात. त्यासोबतच आता सगळेजण आत निघून जातात. दिव्याला सुद्धा आनंद झालेला असतो. इकडे ऊर्जा रस्त्याने चालत असते. FIR तर दाखल केलेली आहे, आता पुढे काय होणार आहे असे अनेक प्रश्न पडलेले असतात. तिला कळत नसतं की मी काय करणार आहे आणि गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शांतपणे घडणं गरजेचं आहे, एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे तिच्या डोक्यात आईचे विचार असतात. आईने तिला सांगितलेलं असतं की शौर्यपासून लांब राहायचं. शौर्य शौर्य प्रत्येक वेळेस शौर्य का पाहिजे असतं तुला, शौर्यसोबत बोलायचंही नाही. आता मात्र इकडे ऊर्जाला खूप वाईट वाटत असतं. ऊर्जा म्हणत असते की काय आहे हे सगळं, मला आईनं असं का सांगितलेलं आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की तीर्था रडत असते आणि ती विजयाच्या समोर बसलेली असते आणि विजयाला म्हणत असते की जर विक्रांत खरंच गुन्हेगार असेल आणि त्याला अटक झाली तर. तेव्हा विजया म्हणत असते काळजी करू नको, असं काही होणार नाही आहे. इकडे इन्स्पेक्टर मानेंनी आता हर्षवर्धनला फोन करून सांगितलेलं आहे की त्यांच्या हाती एक व्हिडिओ लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे विक्रांत दिसत आहे. ही बातमी सांगितलेली असते. आता हर्षवर्धनला मात्र धक्का बसलेला आहे. हर्षवर्धन म्हणत असतो की हे सगळं काय. तेवढ्यातच ऊर्जाला शौर्यचा फोन आलेला असतो आणि शौर्य तिला विचारत असतो. तेव्हा मात्र ऊर्जाने शौर्यला सांगितलेलं आहे की हो, तो जो व्हिडिओ आहे तो फॉरेन्सिक लॅबला पाठवलेला आहे टेस्टिंगसाठी आणि मी त्या चौघांच्या विरोधात FIR दाखल केलेली आहे. आता ऊर्जाने शौर्यला ही माहिती दिलेली आहे. नक्की काय होणार आहे, शौर्य कशा पद्धतीने विक्रांतला, आता शौर्य आणि ऊर्जा मिळून कशा पद्धतीने विक्रांतला जेलमध्ये पाठवणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.